लाईव्ह टेलिकास्ट तारीखच्या माध्यमातून देखील केलं गेलं आणि नक्कीच संघर्ष असेल आपण पाहिलं तर पाहतोय चढाई करता दाखल सुरेख कामगिरी संकेतच्या माध्यमातून सुरेख खेळ इथे मात्र दाखवलं जात होते. यजमान संघ आणि यजमान संघाची कामगिरी इथे मात्र जास्त आहे. सुंदर चढाई केली बाकी सामना चढाई पट्टी लडकडी या चढाई दाखल आहे. पात्रपत्र सुरेख कामगिरी देखील आपण पाहिली केली गेली होती. एका गुणांची कपाई केली गेली होती. कुठेतरी म्हटलं की या शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं ते कुठेतरी विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न संकेतच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुसऱ्या चाळीमध्ये देखील गुणांची कमाई आपल्या संघात केली जाते. संकेतवरती मात्र नजर असतात याच्या नजर असतात प्रेक्षक महबूबाच्या देखील नजर आहेत. संकेतच्या माध्यमातून उत्कृष्ट चढाई आपल्याला देखील पाहायला मिळते. पटलावरती देखील एक मोठं नाव आहे. देखील आपण पाहतो चढाई करता कधी साहित्यात देखील आपण पाहतोय असं देखील आतापर्यंत पाहायला मिळतं. यजमान संघाचं मात्र कौतुक करावं लागेल चढाई या ठिकाणी केली जाईल आणि धोक्याची घंटा या ठिकाणी वाजले देखील आहे. परंतु या धोक्याच्या घंटेमध्ये आपल्या संघाकरता गुणाची कमाई या चढाईपट्टू करेल काय देखील पाहण्यासाठी बायच्या अप्रतिम लढत इथे पाहायला मिळते. पत्र उत्तर देखील केलं जातं इथे अद्यापर्यंत पाहायला देखील मिळतोय. देखील पदक सुरेख कामगिरी सोहमला देखील आपण पाहतोय. क्रमांक 8 प्रदान केले आणि इथे मात्र कोणत्या प्रकारचा धक्का घेतला जात नाही आणि इथे मात्र आपल्या संघामध्ये पदक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला देखील मिळतोय. प्रयत्न करावा लागेल यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी होण्यासाठी यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असणं फार महत्वाचं आहे. संकेत उपासरे या ठिकाणी मात्र दाखल आहे. ते अप्रतिम कामगिरी केली जाते. संकेतच्या माध्यमातून गुणांची कमाई मात्र वारंवार केली जाते. अद्यापर्यंत 3 चढाई संकेतच्या माध्यमातून पाहिल्या आणि 3 चढाईमध्ये पाहिलं ना एक गुणांची प्राप्ती संकेतच्या माध्यमातून केली जाते. दर्शक कामगिरी ते मात्र अप्रतिम पकड करण्यासाठी करताना पाहायला देखील मिळतोय. देखील आपण प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केलं गेल्या 5 संपूर्ण संघाला केलं गेल्या 3 गुणाची भरपाई देखील केली जाईल. 9 गुण फलकावरती 9 गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दबपडता 10 गुण या ठिकाणी यजमान संघाच्या खात्यामध्ये जमा केले. प्रतिस्पर्धी संघ ज्याने 2 सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळ आपला दाखवला होता परशुराम संघ, परंतु अजून देखील त्यांना या ठिकाणी खातं खोलता आलं नाहीये. समस्या आहे. प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर यजमान संघ सुरेख खेळ मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. कुठेतरी श्री गणेशा करावा लागेल. परशुराम संघाला देखील पात्र अप्रतिम कामगिरी केली जाते. साईदाच्या माध्यमातून देखील गुणस्वरूपाचं गुण प्राप्त केलं. 11 गुण यजमान संघाचे आहेत. प्रतिस्पर्धी संघ अजून श्री गणेशा देखील करू शकले नाहीये. अजून देखील 1 गुण
त्याकडे परिसर स्वतःच्या माध्यमातून करावे लागतील. या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल, या सामन्यामध्ये खेळ दाखवायचा असेल ना तर तुम्हाला खेळ तसा करावा देखील लागणार आहे. हे पत्र इतिहास करावा लागेल. इतिहास जर रचायचा असेल तर वेड्यासारखं खेळावं लागेल. कारण म्हटलं जातं की वेडे लोकच इतिहास रचतात आणि शहाणे लोक तो वाचत असतात. तुम्हाला वेड्यासारखे खेळ करावे लागणार आहे. कुठेतरी पाहिलं तर सुरेख खेळ आतापर्यंत पाहतोय. संकेतवरती मात्र दर्शक सुरेख चढाई या ठिकाणी अच्छा 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. संकेत मात्र मन जिंकून घेते. यजमान संघ आणि यजमान संघाकरता देखील सुरेख मैदानाच्या आतापर्यंत पाहायला मिळतो. पुण्याची कपाई पत्र वारंवार केली जाईल. इथे पत्र चढाई करता चढाई पुन्हा एकदा परिसर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समस्या आहे आणि याच्या समस्येचं रूपांतर कशा पद्धतीने केलं जाईल हे देखील पाहण्यासारखं आहे. कारण मित्रांनो समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते. जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते, परंतु जे जे हाताळतात त्यांनाच खरं त्याचं वास्तव्य कळत असतं. यामुळे तुम्हाला वास्तव्य ओळखावं लागेल. कुठेतरी अगावेगा प्रयत्न करावा लागेल. मैदानामध्ये सामना जिंकायचा असेल तर नक्कीच पाठ करावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. म्हटलं जातं की संघर्ष शब्दाला जितका महत्व नाही आहे तेवढं संघर्ष करणाऱ्या खेळाडूला महत्व असतो. तो संघर्ष या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून मात्र वारंवार केला जातोय. ते पाहायला मिळतोय आणि डोक्याची घंटा वाजली आणि या डोक्याच्या घंटेमध्ये गुणांची कपाई केली जाईल का? कुठेतरी पाहिलं तर बॅकफूटवरती पैशाचा आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. दाखल व्हायचं असेल ना तर सुरेख खेळ तुम्हाला करावं लागेल. ते पद्धत आणि ते मात्र दिसत नाही. मात्र आहे डोक्याची गिट्टा वाचली आणि आता मात्र सोहमला आपण पाहतोय या ठिकाणी चढाई करता सोहमवरची जबाबदारी दिली गेली आहे. करून या बरची स्थिती आहे आणि घर बसल्या बरोबर आसवा देखील या स्पर्धेत मात्र अप्रतिम कामगिरी इथे मात्र अप्रतिम कामगिरी केली जाते आहे. कपाई केली मात्र केली जाते. सोहमच्या कामगिरी आहे. सोहम आणि सुरेख खेळ पाहायला देखील भेटतं. हॅलो पाहिलं तर किती चढाई पट्टू कामगिरी करता पुन्हा सकाळी दाखवली जाईल. काही गोड कपाईची संधी होती काम केलं होतं. संकेतच्या माध्यमातून वेगवान या ठिकाणी पाहिलं तर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. कोणवर चढाई करतो आणि सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र शत्रू आहे इथे देखील एक गुणाची कपाई आहे. संकेतचा मात्र आतापर्यंत बाद करता आला नाही आहे. संकेत मात्र चढाईवरती गोड प्राप्त मात्र वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळतो. क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यात जो विजय होतो थेट सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि ग्रँड फिनालच्या दिवशी खेळण्याकरता तिकीट प्राप्त करेल. परंतु जो संघ पराभव होईल त्याला देखील निराशा असेल तर तो देखील अनुभव एक मोठ्या स्पर्धेतला घेऊन जाणार आहे. त्या देखील निराशा असेल तरी देखील एक अनुभव आपण देखील पहिले तर सज्जात जोगेल आपण पाहतोय चढाई करता त्या दाखल जजमान संघाच्या माध्यमातून सुरेख जुगा टॅलेंट प्रयत्न देखील सुरेख करण्याचा केला आहे. बघील चढाईमध्ये पूर्ण स्वरूपाने गुण देखील साहित्यात प्राप्त केला होता आणि मात्र कोणत्याही प्रकारचा धक्काळे किंवा कोणत्याही प्रकारचे गुण या ठिकाणी मात्र प्राप्त केलं जातं. या ठिकाणी पण पाहिलं तर सामना बंधन करता थांबतोय आणि या बंधन करायच्या माध्यमातून पुन्हा एकदा दरम्यातील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला देखील पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. विनंती असेल आपण देखील सज्ज यायचं आणि आजच्या सत्रातल्या शेवटचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे पत्र अप्रतिम संघर्ष करावं लागेल. परशुराम संघ बॅकफुटवरती यजमान संघ मात्र सुरेख कामगिरी करतोय आणि आपलीच स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेत आपली चमक देखील दाखवली जाते. कारण यजमान संघाच्या माध्यमातून नक्कीच कपड्याच्या पटलावरती देखील सुरेख खेळ आतापर्यंत आपण पाहिला. संघर्ष मात्र करावा लागणार आहे कारण संघर्षशिवाय पर्याय नाही आहे. कारण जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावं लागेल, नाहीतर सिंह मला काढून जाईल.
आणि सिंह उठल्यावर हाच विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त धावावं लागेल नाहीतर मी उपाशी भरेल. आपण सिंह असो किंवा हरिण जीवन चांगलं जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि एक संघर्ष शिवाय जीवन देखील मित्रांनो नाहीये. तर जसे देखील पाहण्याची उत्सुकता तुम्हाला सर्वांना आहे. ज्या वेळापर्यंत देखील प्रेक्षक मायबाप असतील ज्येष्ठ नागरिक असतील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे. आपलं देखील मनापासून ज्येष्ठ नागरिकांचं देखील मनापासून स्वागत आहे आणि या महिला भगिनी देखील आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. कारण आपल्याला एक आवड असते या कबड्डीच्या पटलावरती देखील असेल क्रिकेटच्या पटलावरती देखील असेल आणि ही आवड जी आहे मित्रांनो पैशाने विकत घेता येत नाही. त्याकरता या बैलाच्या दिशेने येणं पण महत्वाचं असतं आणि असेच प्रेक्षक मायबाप देखील दाखल आहेत त्यांचं देखील मनापासून मी प्रथमेश कदम पुन्हा एकदा स्वागत करतो. स्पर्धा आणि या स्पर्धेच्या दरम्यान कुठेतरी पाहिलं तर यजमान संघ मात्र फ्रंटफूट वरती अद्यापर्यंत संकेत ते मात्र बरं जिंकून घेते. अप्रतिम खेळ संकेतच्या माध्यमातून मात्र वारंवार पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा धक्का दिसेल प्रत्येक आपल्या संघामध्ये परत त्यानंतर संकेतला आपण पाहिलं तर संकेतमध्ये चतुराई आहे. संकेतमध्ये चतुराई आहे आणि भागासारखे खेळ या सामन्याच्या दरम्यान आपल्याला अद्यापर्यंत पाहायला देखील या सामन्याच्या दरम्यान एक मोठं योगदान आहे. संकेतचं आपण पाहतोय सुरेख कामगिरी केली आहे. सोहमने देखील सुरेख कामगिरी केली आहे आणि साईनाथने देखील आपण पाहिलं तर चढाईवरती परशुराम संघ बॅकफुटवरती पडलाय आणि पिछाडीवरती पडलाय. सेंट्रिंग आहे डोळ्याची वेळ आहे आणि इथे मात्र अप्रतिम संघर्ष या ठिकाणी करावा लागणार आहे. या पुढील होणारा सामना असेल जयनमान खेडी विरुद्ध सह्याद्री नांदुरसे. आपल्याला दुसरा पुकार दिला जातो. सह्याद्री नांदुरसे आणि जयनमान खेडी आपल्याला दुसरा पुकार या ठिकाणी दिला जातो. इथे मात्र एक गुणाची कमाई केली जाते. प्रथमेश कदम गाव गडपली आपलं देखील मनापासून स्वागत करतो. सामना संपण्याकरता शेवटची 5 मिनिटं असणार आहेत. सामना संपण्याकरता शेवटची 5 मिनिटं आणि या 5 मिनिटांमध्ये परिवर्तन केलं जाईल काही नवीन खेळाडूला संधी दिली गेली आणि या छडाईकरता जर्सी क्रमांक 6 आपण पाहतोय या ठिकाणी या छडाईकरता दाखल देखील असेल. या ठिकाणी या पहिला संघ कोणता सेमीफायनल्स मध्ये दाखल होईल याची देखील उत्सुकता आणि कुठेतरी पाहिलं तर यजमान संघ कुठेतरी पटवरती आहे आणि अशा देखील पाहिलं 20 गुणांची आघाडी यजमान संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील मिळते. संघर्ष देखील सुरेख केला गेला. पुरुष संघ देखील फक्त मागील 2 सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या दरम्यान कुठेतरी यजमान संघाने मात्र पाठपोटवरती ढकललं पाठी ढकललंय पिछाडीवरती सेमीफायनलिस्ट पहिला आपल्याला मिळणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो. पहिला सेमीफायनलिस्ट कोणता संघ ठरेल हे देखील पाहण्यासारखं. इथे पात्र कपाली आहे. इथे पात्र संधी दिली गेली होती जसे की त्याला संधी दिली गेली यजमान संघाच्या माध्यमातून संधी दिली गेली आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी मित्रांनो केलं गेलंय. जसे क्रमांक 6 आणि अप्रतिम कामगिरी केली अप्रतिम चढाई केली ती गुणाची कपाई इथे मात्र केली आहे. अप्रतिम कामगिरी केली. या पुढील उडाला सामना असेल सेकंड